वस्तू कोण, ती वस्तू कोणती, तो गुरु कोण आणि तो शिष्य कोणता, हेच तुम्हाला तुमच्या रावणामध्ये सांगायचं आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे कि या हर तरह के बैठे लोग सुनने आए हैं शायरी, यहाँ हर तरह के बैठे हैं लोग सुनने आए हैं शायरी। एक तरफ है तिरंगे वाला तो एक तरफ है नीला निशान वाली। पांजी जोड़ी केवढी सुंदर फिट केलाय लोक आहे ना, तिरंगा ना नीला निशान, बापा। यहाँ हर तरह के बैठे हैं लोग सुनने आए हैं शायरी। एक तरफ है तिरंगे वाला तो एक तरफ है नीला निशान वाली। तारीफ होगी तुम्हारी पेश करो ढंग से, तारीफ होगी तुम्हारी पेश करो ढंग से। हर इंसान को मजा आएगी, हर इंसान को मजा आएगी। ताली बजेगी शान से, ताली बजेगी शान से, ताली बजेगी शान से। आणि म्हणून मला काय म्हणायचं शायर साहेब, माझा प्रश्न हा ऐतिहासिक आहे, म्हणजे पुस्तकामधला आहे, पुस्तकामध्ये पुस्तकी ज्ञान आहे, मध्ये थोतांड नाही आहे। हो, नाहीतर काय काय विचारलं तर काय काय वेगळं उत्तर देत नाही का, त्याचं उत्तर माझ्या पांचट उत्तर नाही आहे, माझं पुस्तकात उत्तर आहे। गुरु आहे, त्या शिष्याचं नाव आहे आणि ते वस्तू आहे एवढं सुंदर, त्या वस्तूसाठी त्यांनी त्याला नरकप्राशन करावे लागलं शाहीर साहेब। तर माझं पुस्तकी ज्ञान आहे, अज्ञान नाही आहे आणि त्याचा विचार करून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे कि लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। और कुश्ती भी सस्ती नहीं होती, उसके लिए हस्ती का दम लगता है। उछलना हो तो उसके लिए जब लगता है, उछलना हो तो उसके लिए जब लगता
और शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है. शायरी मध्ये भाऊ, शायरी मध्ये का असे तशी होय का जी आल्यावर आल्यानं भाषा सुराल होय का अजी. ज्याचं गाणं, ज्याचा अभ्यास, ज्याचं प्रबोधन त्याला म्हणतात शायरी. नाहीतर शिव्या द्यायची शायरी कोणी करते, पण आम्ही त्या पद्धतीने शायरी करणार नाही माझे मायबाप हो. शायरी करायला मोठं जिगर लागते, जिगर समजलं. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, की नेत्यांची 100 भाषण तर शायराचं एक गाणं, नेत्यांची 100 भाषण तर शायराचं एक गाणं. तुम्ही या ठिकाणी नेते बोलवा 4-5 मग अशी आता पिंड बसच खाली झाला. हो हा. आणि एखादी साधारण एक गायक आणि इथे ठेवा उभा आणि त्याने 2-4 गाणी म्हणायला लावा, त्या रस्त्यावर बसवून तरी पुरा गाव जमा होते, एकत्र पुरा गाव जमा होते. तर हे माझे बाबासाहेब म्हणायचे की नेत्यांची 100 भाषण शायराचं एक गाणं. आमच्या शायरामध्ये एवढा पावर आहे, या गायकामध्ये एवढा पावर आहे का, कारण आम्ही जे गाणं गातो ते प्रबोधन करून दाखवतो लोकांना. हे जे लोक बोलतात हे काय कशासाठी बोलतात, हे आपल्या स्वार्थासाठी बोलतात. मी तुम्हाला हे करीन, उद्या ते बांधून देईन, निवडून आल्याच्या गोष्टी संडास बांधून देईन, घर बांधून देईन, रस्ते बांधून देईन, हे कोणाच्या भरोशावर. आश्वासन फक्त. आम्ही लोक आश्वासन देत नाही, आम्ही लाईव्ह बोलतो. लाईव्ह म्हणजे आम्ही महापुरुषाचे विचार तुमच्यासमोर मांडतो, आम्ही तुम्हाला जागृत करतो. कुठून म्हणजे काय, आजच्या घडामोडीवर काय सुरू आहे, आजच्या घडामोडीवर काय बोलावं लागतं, आणि हे आम्हाला तुमच्यासमोर सादर करावं लागते माझे मायबाप हो. तो आम्ही शाहीर आहोत, त्याला शाहीर म्हटले जाते. आणि म्हणून म्हणतात की म्हणून सांस्कृतिक मंत्रालयामध्ये आमची तरतूद आहे. आम्हाला 2-2 लाखाचा पॅकेज मिळतो, आम्हाला एका सरकारी ड्युटीवाल्यासारखा म्हणजे दर महिन्याला पेन्शन मिळतो माझे मायबाप. कशासाठी, आम्हाला प्रबोधन करायचं पेन्शन मिळतो. आणि तो आदर सन्मान तुमच्यासमोर आम्ही म्हणजे आदराने आम्ही शायरी करू आणि आमचं प्रबोधन मांडू, महापुरुषाचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवू. ही आमची, आम्ही तुम्हाला म्हणजे आश्वासन आहे, आम्ही लाईव्ह प्रदर्शन करून दाखवू. हे आमची तुम्हाला एक म्हणजे एक राई आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला खात्री करून देतो. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, सर्वांचा आदर केला मी सादर, शाहीर नामाचा होत आहे गजर, प्रश्नाचे उत्तर Oh,
पण आणि कमिटीचा मी आभार मानावे तेवढे कमी, दिवसभर आभार मानावे तेवढे कमीच आहे. कारण हा गावच एवढा सुंदर आहे, कमिटी तर एवढी सुंदर आहे अप्रतिम. माझ्या आया बहिणी एवढ्या आवर्जून इथे आमचा कार्यक्रम बघायला आलेला आहे. तर इथे एक गाणं एक प्लॅटिंग हे नक्कीच होईल. आम्ही तुमच्यासमोर एवढी सुंदर आजच्या चालू घडामोडीवर काय सुरू आहे आणि लोक कसे काय फसवणूक करतात त्या पद्धतीची शायरी आम्ही तुमच्या म्हणजे प्लॅटिंग तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. जरा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकावं आणि त्यानंतर जेव्हा आमची प्लॅटिंग संपेल काका त्यानंतर मी एक बाबासाहेबांचं गाणं गायला. ठीक आहे? हां चला. काय सांगू बाई, काय सांगू का? सकाळपासून मुलाचे पाय जागेवर नाही. सकाळी सुट्टे ब्रश नाही करत, जेवण नाही करत, हिरभर डिंग फिरते बाई पोरगा. शाळेत नाही जाऊन राहिला, काय नाही जाऊन राहिला. मला एवढी काळजी आहे पण त्याच्या वडिलाला काही काळजी नाही आहे. घरचा जीव घरी नाही, पोरगाही घरी नाही. कुठं गेला असेल गड्या. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पतीला गो माझे तन मन धन. तुझ्या पतीला गो माझे तन मन धन. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पतीला गो माझे तन मन धन. तुझ्या पतीला गो माझे तन मन धन. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. कुठं गेले बाबा? घरचा जीव घरी नाही दिसून राहिले. कुठं गेले सांगूनही नाही गेले. कारभारी वा सख्या साजना राया रायावा. अय शंकरचे बाबा, शंकरचे बाबा. घरवालीचा आवाज येत आहे. कशासाठी बोलवते हे माहित नाही पण जाऊन पाहतो. आता मी संत मालिकेतला माणूस आहो. मी घरी गुणगुणत जातो काहीतरी. वाकून टाक सडा ग राधे जरा. वाकून टाक सडा. वाकून टाक सडा ग राधे जरा. वाकून टाक सडा. वाकून टाक सडा ग राधे जरा. वाकून टाक सडा. माझे लाडाचे नारी रूपा रूपा ग. कशाला बोलाली रूपा? कुठं गेले आहे तू? होते तुम्ही वा? मी लांजेवर सरासोबत थोडा बस स्टॉपवरून आलो. अहो काय सांगू तुम्हाला? पोराचे बाय जागेवर नाही, घरी अजिबात राहत नाही. हा. 10 दिवस झाले शाळेच्या सुट्ट्या लागल्या. शाळेच्या सुट्ट्या संपल्या तरी पोरका घरी नाही. अगं त्याचे खेळण्याचे दिवस आहेत, खेळू दे त्याला. गौरी खेळायला म्हणजे शाळेत येणार दिवसभर जेवण नाही करत, तोंडाला ब्रश नाही, त्याला आवाज आहे शाळेत पाठवा. बरं. गाडावर चढव चढव डोक्यावर बसून राहिला पोरगा. ठीक आहे, काय हरकत नाही. बापू लेखाचा सकाळपासून घरी नाही म्हणते याची मम्मी. कोठी गेला असेल पोरगा. शंकर म्हटलं माझ्या बाळा शंकरा शंकरा गा. बाळा रे कुठं गेला म्हटलं माझ्या शंकर बाळा गा. बापू ए दादा.
कुठे गेला होता सांगतो ते आम्हाला समजलं पाहिजे हळूहळू कामा वळावती गेलतो वळावती ओके बाय बोलाच्या झाडात गेला होता हा 10 वेळा सांगतो खेळात जाऊ नको घरच्या आहे नाही म्हणून मला पाणी किती प्यायचं कोणत्या पाणी होतं पेवाचा ओरे बापू वडाच्या झाडाखाली गेला रुपा गावा वडाच्या झाडाखाली गेला हो. आणि तो निव्वळ वडाच्या झाडाखाली गेल्यानं पोट दुखते का तसंच काही असं मला तसंच काय वाटते हो हा. याने वेगळाच काय दिसते व कोण काय दिसला होता का रे कसं दिसते कसा दिसला आई त्या वळा जळावर एक माणूस दिसला मला ओके माय मग बापू का झाला माणूस इकडे ये म्हणे चाकरी देतो म्हणे त्याला झाडावरला माणूस अहो आता याला झोमला रे झोपला. अहो आता याला झोमला रे त्या वळावरचा तो ठेवला. आता याला झोमला रे त्या वळावरचा तो ठेवला. आता याला झोमला रे त्या वळावरचा तो ठेवला रे. आता याला झोमला रे त्या वळावरचा तो ठेवला. एक काम करू का करू पाय हं. काही कोणाखालचे ठमक बिमत काही नाही मग का व? याला याचं दुखणं याची प्रकृती कोण चांगली करलो डॉक्टर साहेब डॉक्टर डॉक्टरकडे घेऊन जाऊ नाही 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 नाही, नाही डॉक्टरकडे नाही न्यायचं हं. का सांगू कुठे 7-8 दिवस झाले हं. थाळीतली माता मा आपल्या गावात आली असं? त्या मायच्या दर्ग्यात लोक रडत जातात ना हसत येतात त्या मायच्या दर्ग्यात जाऊ ना पोराची तर मग दुरुस्त होऊन जाईल चला लवकर चला बाबा तुझा हट्ट मला पुरवा लागेल चला चला मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं भक्ति में तेरे डूब गए मैं हो भक्ति में तेरे डूब गए मस्ताने आए मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं ओ सारे जग में तेरा बोलबाला सारे जग में तेरा बोलबाला तेरा दरबार है सबसे आला तेरा जो भी आएगा दर पे तुम्हारे जो भी आएगा दर पे तुम्हारे उनके घर में होता है उजाला उनके घर में होता है उजाला मशक्क़त सुमन की भेंट तुम्हें आए हो मशक्क़त सुमन की भेंट तुम्हें चढ़ाने आए हैं मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं हा कार्यक्रम लोकशाहीवर म्हणे लाईव्ह चाललेला आहे सगळेजण लोकशाही चॅनलवर पहा लाईव्ह सुरू आहे ज्याला दिसत नाही मागचे लोक काही मायच्या मंदिरामध्ये काय गर्दी झाली व काय गर्दी झाली काय माणसं आले काय बाया आले व लेकर बारा घेऊ आले व या मंदिरात फायदा होता म्हणून बाया माणसं येत आहेत बरं बरं तुम्हाला माहित आहे हो. माय कोण्या गावची हो
मला अभ्यास नाही त्या गोष्टीचा. अव मातानं माझी मायव आणि झाडी तुला मातानं माय माझी आणि झाडी तुला तू अभिकत गाडी तुझा बाय माझे माता तू अभिकत गाडी तुझा बाय माझे माता मातानं माझ्या मायेचं घर आहे वाकडावर मातानं माझ्या मायेचं घर आहे वाकडावर कावडे हागती घरावर व माय माझ्या माता माय कावडे हागती घरावर व माय माझ्या माता माय जोर से बोलो जय माता दी. हो पहिला नंबर लावा एवढे लोकांमध्ये केव्हा नंबर लागेल पोराची तब्येत खराब आहे जास्त लावतो. महाराजजी हो बुवा साहेब. चला देवीच्या मंदिरामध्ये भक्त आले वाटतं गेला पाहिजे. नमस्कार बाबाजी. अजय नमस्कार जी नमस्कार. अशी माझ्या मुलाची प्रकृती बरोबर नाही 8 दिवस झाले तर तुमच्या दरबारामध्ये आणलो मी. पण आजचा नंबर लागणं मुश्किल आहे जी तुमचा. नंबर तर नंबरसाठी काही पर्याय आहे का? काही पर्याय असेल ना बाबाजी? नाही पण आज नंबर लागणं मुश्किल आहे तुमचा. आधी काही तुमच्याकडे योजना आहे बाबा? एवढे भक्त लोक आहेत तर याच्या नंबर तर नाही. माझा मुलगा सिरियस आहे बाबाजी. तर माझ्याकडे एक उपाय आहे त्यासाठी. हा. माझ्या खिशामध्ये 1000 रुपये ठेवून दे अरे एक देशीचा पोव वाटा अरे आपल्या माया माग आपल्या पोराला घेऊन ये. ठीक आहे टाकला पैसे टाकले. ठीक आहे, ठीक. पोवाही टाकला. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे बाबा. असे महाराज पोवा हो चला हो माहिती तर घ्या घेऊन जा मुलाला घेऊन जा. पण माझे माव कोण्या बाळ्याचा बळा केला मा माया पोराची सारीची सारी खराब आहे व याची पोराचा नंबर लावत का माझे माय व. राज्यावर घोडा बसवलं. हो पोराची तब्येत खराब आहे आता त्याच्या समोर मांडणं. अहो तसंच बोलायला लागतं तेव्हा लवकर फायदा होते मान दयावंत आहे देवी. काय झालं बालिके तुझ्या दर्ग्यामध्ये आलं माझे माव माझ्या पोरावर कोण्या कर्तुक्यानं कर्री केलं तर माझ्या पोराला पोट दुखते त्याचा सत्यानाश भयाभंग त्याच्या रिटार दिवा नको राव बालिके तुझ्या मुलाला माझ्या जवळ बसव. एका बोकणी आहे का नोकरी नाही आहे ते तिथे सवारी आली. म्हणून दिसे नाही हा. हो का तुझ्या जेवढंच बसलाय मा पाय बालिके हा तुझ्या मुलाचा हात माझ्या हातामध्ये दे. तेव्हा मा तुझ्या दर्ग्यात आलो मा काहीतरी कृपा कर माझ्या येल मांडवायला गेल्या पाहिजे मस्त मालाच्या शेंगा लागल्या पाहिजेत ना थोडस तुलाही आणून देईन फायदा होईल बालिके सांग तुझ्या मुलाचा हात बघण्यापूर्वी हा तुला 50,000 रुपये खर्च येईल. अहो मा 50,000 रुपये हा म्हणते बघ. 50,000 रुपये म्हणते बा आहेत ना 50,000 रुपये आणलो काढला आंब्यातून. मग घरी काही पैसे नाही आहे. ठीक आहे तर इच्छा होती तशी. का करून जाऊ द्या कोणाच्या घरी कापूस काढायला जाईल बरोबर आहे. कुठूनही पैसे जमवून टाक बरोबर आहे. हो ठीक आहे देते मा देते 50,000 बालिके हा मी तुझ्या मुलाचा हात बघितला. काय झालं मा सांग तुझ्या मुलाले माझ्या मुलाले तुझ्या मुलाले हो त्या वडावरचा वडावरचा कवडे झोंबला आहे. कवड्या झोंबला म्हणताय घरी कोणताय म्हणाले कवड्या झोंबलं म्हणून तू घरी कवडे म्हणाली मग येते कवड्यात निघाला आणि तेही कवड्या म्हणते. सत्य गोष्ट आहे बरं माता मला लटकी नाही येत. हो ठीक आहे मा काहीतरी उपाय सांग मा बालिके तुझा मुलगा दुरुस्त होईल. झाला पाहिजे मा झाला पाहिजे पण मी जे वस्तू सांगेन ते वस्तू तुला आणून द्या लागेल. तू जे सांगशील मा सगळं तुझ्या दर्ग्यामध्ये आणून ठेवीन मा सांग लिस्ट बनव बालिके. बनवावं लिस्ट लिहा लिस्ट पहिला लिहा पहिला नको लिहा हा पहिले लिहू द्या निर्लम पहिला. नाही 5 बकरे ओके मा 5 बकरे 5 पाटा
पाच बकरे म्हणते बा अजून 5 पाटा तर तिथे हे विचार का 5 बकरे लिहिलो हो पण 5 पाटा फरल्या किती ना फरल्या किती म्हणा फुटवाय पाटामध्ये पाटा जेथे बकरे चरतील तेथे पाटा चरतील आपल्याला काय करायचं माझं विचारणं काम आहे अहो लिया लिहिलो हा, पाटा. सांगितलं मग 10 कोंबडे 10 कोंबडे का म्हणते 10 तलंगा का म्हणते 10 कोंबडे हो तर आरोग्य किती आणि बिन आरोग्य किती फुटवाय असं बोलायचं का कोंबड्या कोंबड्या म्हणजे कोंबडा कोणता तुला आणि तोलंगा म्हणते हो. तर शिकारीला किती ना बाहेरच्या किती म्हणा म्हणजे शिकारी बसतील ना तोलंगा हो हो अंडे फोडते मला नाही समजे माझं कायचं का होतं बरं विचार हो लिहिले मा 10 कोंबड्या 10 तलंगा पोतावर निंबू काय नाही राहता तर काय निंबूचा कोणता पण निंबूचा लिहिले पोतावर लिहिलो लिया लिया पोतावर नारळ हो पोतावर नारळ मायच्या मस्तकावर भोळाचे आहे हा तर बुऱ्याचे किती म्हणा बिन बुऱ्याचे किती नारळ म्हणा अहो तू पुऱ्याचे लिया बरं. दूध बुऱ्याचे हो 1 किलो खारं 1 किलो खारक म्हणते तर कोणती चिमली खारक का कोणती खारक म्हणा चिमली खारक कोणती खारक लिहिलं खेळम्या चिमलीने हिमली विचारते ते ए बालिके माझ्या मंदिरात झगडा करायचा नाही नाही मा झगडा नाही करत तोंड वाजवतो मी काय झगडा करू की तोंड नाही वाजत म्हणा तुका सांडवतो म्हणा तुका हो बालिके हा 5 लिटर मोवाची दारू ओके मा न पुजाऱ्याने देशीच्या बंपर संघा बस पुजारी जय हो तुम्हारी हो मा मोवाची दारू काय लागते मा बालिके हा 5 लिटर मोवाची दारू माझ्या मंदिराच्या भोवताला गोमित्र म्हणून शिकवायला लागते बालिके अच्छा मोवाची दारू पवित्र म्हणून शिवते म्हणून तर मंदिरामध्ये किडा किटकूर नाही दिसे सपा मरून गेले वासन असं का खरी गोष्ट आहे माय चांगली आहे हो ठीक आहे मा आणून देते बालिके हा आणि मी तुला 5 लिंबू देते 5 निंबू देतेस हे 5 लिंबू घे चांगली बोल म्हणा हे 5 लिंबू आपल्या मुलाच्या औषधाच्या बाजूला ठेवायचं हो ठेवीन मा ठेवीन बालिके सांग ना ते आता कान देऊन लक्ष ठेव सांग मा सांग मी जे गोष्ट सांगणार ही गोष्ट तू पूर्ण करशील हा तर तुझा मुलगा माझा मुलगा 2 दिवसातून एका दिवसात आराम होईल 2 दिवसातून एका दिवसात आराम होईल सांग मा सांग कोणता उपाय करायचा सांग बालिके सांग पण तू मी कोणत्या माणसाले हा कोणत्या बायाले हो गोष्ट सांगायचं नाही 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 कोण्या माणसाला नाही सांगणार कोण्या बायाला नाही सांगणार मी तुला एक युक्ती सांगणार हा ती युक्ती हो आपल्या हा गुपित ठेवायचं का म्हणते अव काव तर म्हणते हा. कोणती तर गोष्ट सांगतो म्हणते हा. ती आपल्या गुपित ठेवायचं म्हणते कोणती हेंजडी अव ते तशीच म्हणते का म्हणते अव कोणाला सांगायचं नाही म्हणते हा. गुपित ठेवायचं म्हणते गुपित ठेवण्याच्या ती कोटी बा गुपित अव गुपित म्हणजे कोणाला सांगायचं नाही ठाकून ठेव म्हणते अव हो अशीच म्हणते हा सांग ना कोणती गोष्ट वय बालिके तू मी तू मी आपल्या नवऱ्यासोबत आपल्या नवऱ्यासोबत आपल्या नवऱ्यासोबत हा. 12 महिने 12 महिने 12 महिने हा. झोपायचं नाही ओके मा आमची जशी झोपाची गोष्ट काढ तसा पोरगा बिलकुल तयार झाला उभा कर झोपण्यामध्ये